नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा भक्तिमार्ग हा आत्मिक शुद्धीकरणाचा प्रवास आहे. स्वामी आपल्या लाडक्या भक्ताला अधिक सामर्थ्यवान आणि स्थिर बनवण्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये काही कठीण प्रसंगांची मांडणी करतात, ज्याला आपण स्वामींची परीक्षा म्हणतो. या परीक्षा आपल्याला त्रास देण्यासाठी नसून आपल्या मनातील शंका, अहंकार आणि भीती नष्ट करून आपल्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी असतात. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हाच खऱ्या श्रद्धेची कसोटी लागते. स्वामींची भक्ती म्हणजे स्वतःला घडवण्याचा एक खडतर प्रवास आहे. स्वामी आपल्या भक्ताला सोन्यासारखे शुद्ध करण्यासाठी त्याला अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून काढतात आणि याच अनुभवांना आपण स्वामींची परीक्षा म्हणतो. प्रत्यक्षात आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी घेतलेली ती एक प्रकारची चाचणीच असते. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या 5 कठीण परीक्षा येतात याचीच माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिली परीक्षा असते ते म्हणजे आपल्या सबुरी म्हणजे संयमाची आणि धैर्याची परीक्षा. स्वामी मार्गात आल्यावर अनेकदा आपल्याला वाटते की आता सर्व काही लगेच ठीक होईल, पण स्वामी अनेक वेळेला आपल्याला प्रतीक्षा करायला लावतात. एखादे काम पूर्ण होता होता अडकणे, आर्थिक चणचण भासणे किंवा आरोग्याच्या समस्या सुटण्यास विलंब होणे असे कठीण प्रसंग जीवनामध्ये उद्भवतात. अशा वेळेला परीक्षा हीच असते की आपण डगमगतो का, स्वामींना सोडून दुसऱ्या पर्यायांकडे धाव घेतो का, की स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच असेल या विश्वासावर ठाम राहतो. अशा वेळेला स्वामींवरचा विश्वास ढळू न देणे हीच या परीक्षेतील यश प्राप्ती आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वामी माझे कधीच वाईट करणार नाहीत हा विश्वास ठेवणे हेच या परीक्षेतील पहिले यश आहे. जेव्हा आपण गडबड न करता स्वामींच्या वेळेची वाट पाहतो तेव्हा स्वामी आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त आणि सर्वोत्तम फळ देतात. इतरांची प्रगती पाहून डगमगण्याऐवजी स्वतःच्या साधनेवर लक्ष केंद्रित करणे हे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे लक्षण आहे. संयम ठेवल्यामुळे मनाची शांती भंग पावत नाही, ज्यामुळे आपण संकटाच्या काळातही योग्य निर्णय घेऊ शकतो. हे सर्व यश आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण स्वामींच्या धैर्य आणि संयमाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होतो. स्वामी मार्गातील दुसरी कठीण परीक्षा आहे ती म्हणजे अहंकाराची परीक्षा. स्वामींना अहंकार अजिबात आवडत नाही, मग तो संपत्तीचा असो, ज्ञानाचा असो किंवा अगदी आपल्या भक्तीचा असो. या परीक्षेमध्ये अनेकदा आपल्याला समाजामध्ये अपमान सोसावा लागतो किंवा आपल्याला आपल्या कर्तृत्वाचे श्रेय मिळत नाही. कधीकधी स्वामी आपल्याला अशा परिस्थितीमध्ये टाकतात जिथे आपल्याला स्वतःचे अस्तित्व शून्यासारखे वाटते. इथे परीक्षा हीच असते की आपण स्वतःला करता मानतो की स्वामींना मी सेवा करत आहे हा भाव मनात येतो का. या परीक्षेमध्ये यश प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा आपण मी काहीच नाही, जे काही आहे ते स्वामींचेच आहे हा भाव आपल्या मनामध्ये स्थिर होतो. या परीक्षेमध्ये हे काम मी नाही तर स्वामींनीच माझ्याकडून करून घेतले आहे असा भाव मनात येणे हेच खरे यश असते. कोणीही अपमान केला तरी राग न येता स्वामींनी दिलेली शुद्धीकरणाची संधी आहे असे मानणे, कितीही मोठी सेवा केली तरी त्याचा गर्व न बाळगता स्वतःला स्वामींचा छोटा सेवक समजणे किंवा समोरची व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकामध्ये स्वामींचे रूप पाहून नम्रतेने वागणे, हे जर बदल आपल्यामध्ये दिसत असेल तर या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालेले असतो. जेव्हा मनातून मोठेपणाची ओझी निघून जातात तेव्हा मिळणारा आनंद आणि हलकेपणा म्हणजे स्वामींची खरी कृपा असते. तिसरी कठीण परीक्षा आहे ती म्हणजे विश्वासाची आणि श्रद्धेची परीक्षा. जेव्हा सगळीकडून अंधार दिसतो आणि मदतीचा कोणताही मार्ग उरत नाही तेव्हा ही परीक्षा सुरू होते. अचानक कुटुंबामध्ये संकट येणे किंवा खूप जवळच्या व्यक्तीने साथ सोडणे, अशा वेळेला मनात विचार येतो की मी इतकी सेवा करतो तरीही माझ्यासोबत असे वाईट का घडत आहे. अशा प्रसंगामध्ये परीक्षा हीच असते की संकटाच्या काळामध्ये स्वामींना दोष द्यायचा की त्यांचे पाय अधिक घट्ट धरायचे. या परीक्षेचे यश म्हणजे भक्त रडत बसण्याऐवजी स्वामी तुम्ही आहात ना, मग मला काळजी नाही असे म्हणतो त्याच्या पाठीशी स्वामी प्रत्यक्ष उभे राहतात. जेव्हा चारी बाजूने संकटे येतात तेव्हा स्वामी माझ्यासोबत आहेत आणि हे दिवसही निघून जातील असा ठाम विश्वास ठेवणे हेच यश आहे. वाईट परिस्थितीमध्ये स्वामींना दोष न देता जशी स्वामींची इच्छा म्हणत स्थिर राहणे, डोळ्यांना मदत दिसत नसली तरी स्वामींचे अदृश्य हात आपल्याला सावरत आहेत ही खात्री बाळगणे किंवा कितीही मोठी अडचण आली तरी आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडून न देणे, हे सर्व या परीक्षेचे यशच आहे. जेव्हा आपली श्रद्धा डगमगत नाही तेव्हा शेवटच्या क्षणी स्वामी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात, हेच आपल्या श्रद्धेचे मोठे फळ असते. स्वामी मार्गावर चौथी कठीण परीक्षा म्हणजे कर्माची आणि प्रलोभनांची परीक्षा. भक्तीच्या मार्गावर चालताना अनेकदा सोपे पण चुकीचे मार्ग समोर येतात. व्यवसायामध्ये चुकीच्या मार्गाने नफा मिळवणे किंवा कोणाचे तरी मन दुखावून स्वतःचा फायदा करून घेण्याची संधी मिळणे
हे प्रसंग आपल्या परीक्षेसाठी येतात. स्वामी अशा वेळेला बघतात की आपला भक्त नीतिनियम पाळतो की फक्त क्षणिक फायद्यासाठी आपली तत्वे विकत आहेत. कर्म चांगले ठेवावे, मी साथ देईन, अशी स्वामींची अट असते. कर्म आणि प्रलोभन या परीक्षेमध्ये यश मिळवणे म्हणजे स्वतःच्या नीतिमत्तेवर ठाम राहणे आहे. समोर कितीही मोठा फायदा दिसत असला तरी चुकीच्या मार्गाने न जाता सत्याच्या आणि स्वामींच्या मार्गावर ठाम राहणे हेच खरे यश आहे. स्वामी मला जे देतील त्यात मी सुखी आहे, हा भाव मनात ठेवल्यामुळे माणूस मोहाच्या जाळ्यामध्ये अडकत नाही. जगातील चकाकी आणि तात्पुरत्या सुखापेक्षा स्वामींची भक्ती श्रेष्ठ मानणे आणि त्या प्रलोभनांकडे दुर्लक्ष करणे हेच या परीक्षेचे यश आहे. परीक्षेमध्ये जिंकल्यानंतर मनावर कोणतेही ओझे राहत नाही आणि स्वामींच्या जवळ गेल्याची एक आंतरिक शुद्धता जाणवते. जेव्हा आपण मोहाला बळी न पडता आपले कर्म शुद्ध ठेवतो तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यातील सर्व कमतरता स्वतःहून भरून काढतात. नुसते स्वामींसमोर भक्तीचे जे ढोंग करतात त्यापेक्षा जे प्रामाणिकपणे आपले कर्म करतात त्यांच्यावर स्वामी अधिक प्रसन्न होतात. स्वामींच्या मार्गावर सर्वात शेवटची, प्रमुख आणि महत्त्वाची परीक्षा आहे ते म्हणजे शरणागतीची परीक्षा. पूर्ण शरणागती म्हणजे स्वतःची बुद्धी, तर्क आणि अहंकार स्वामींच्या चरणी अर्पण करणे. जेव्हा सर्व प्रयत्न करूनही यश मिळत नाही तेव्हा स्वामी आपल्याला अशा वळणावर आणतात जिथे आपल्याला पूर्णपणे शरण जावे लागते. मी माझे प्रश्न सोडवू शकतो हा विचार जोपर्यंत आपल्या मनात आहे तोपर्यंत स्वामी लांब राहतात. शरणागती ही स्वामींच्या परीक्षेतील सर्वोच्च पायरी आहे. जेव्हा भक्त पूर्णपणे शरण जातो तेव्हा त्याच्या मनातील सर्व चिंता नष्ट होतात आणि त्याला एका विलक्षण निर्भयतेचा अनुभव येतो. स्वतःच्या बुद्धीने अतिविचार करणे सोडून स्वामी जे करतील तेच योग्य असेल हा स्वीकार करणे म्हणजेच खरी शरणागती असते. आणि ही शरणागती यशस्वी झाली की आपल्याला सर्वत्र स्वामींचे अस्तित्व जाणवू लागते. जेव्हा आपण पूर्णपणे स्वामीचरणी शरण जातो त्या क्षणी स्वामींची जादू सुरू होते. स्वतःचे ओझे स्वामींच्या खांद्यावर टाकणे ही गोष्ट सोपी वाटत असली तरी ती सर्वात मोठी परीक्षा असते. तर या 5 कठीण परीक्षांना स्वामी मार्गावर आपल्याला सामोरे जावे लागते. स्वामींना आपल्याला त्रास द्यायचा नसतो. जसे हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय त्याला झळाळी येत नाही तसेच या परीक्षांमधून गेल्याशिवाय आपले व्यक्तिमत्व उजळत नाही. जर तुमच्याही आयुष्यामध्ये सध्या कठीण काळ सुरू असेल तर समजा की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत. या काळामध्ये डगमगू नका आणि तारक मंत्रातील अशक्यही शक्य करतील स्वामी ही ओवी नेहमी लक्षात ठेवा. स्वामी आपल्या क्षमतेपेक्षा मोठी परीक्षा कधीच घेत नाहीत. परीक्षेचा पेपर त्यांनीच काढला आहे तर त्याचे उत्तरसुद्धा त्यांनीच दिलेले आहे. फक्त संयम ठेवावा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा. ज्या भक्तांच्या मनामध्ये स्वामींवर दृढ विश्वास असतो त्यांच्यासाठी कोणतीही परीक्षा कठीण नसते. जे भक्त या परीक्षा पार करून पुढे जातात त्यांना आत्मिक शांती आणि स्वामींच्या अखंड अस्तित्वाचा अनुभव नक्कीच येतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी भक्तांच्या आयुष्यातील 5 कठीण परीक्षा कोणत्या असतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.